1 एकर तुतीची लावण केली. शेड नव्हतं शेतात. रेशीमचं शेड हे शेतातच लागतं. पण ते पण शेड बांधण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांचा विरोध होता की एकत्र शेती आहे आणि तिथं काय करायचं नाही. तरी पण 1-1.5 किलोमीटरवरती मी एक भाड्यानं गाळा घेतला आणि त्याच्यामध्ये रॅक वगैरे तयार केले आणि तिथून शेतातून मी जवळजवळ 2-3 महिला माझ्यासोबत घेऊन पाला, जो तुतीचा पाला आहे तो रेशीम आळ्यांना घालायला तिकडे घेऊन जायची. 1-1.5 किलोमीटरवर डोक्यावरनं भारे न्यायची. नमस्कार, मी कविता सुभाष पाटील, राहणार परखंदळे, तालुका शाहूवाडी. तसं म्हणायला गेलं तर आमचा शाहूवाडी तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात आहे. म्हणजे आमच्याकडं पाण्याची, म्हणजे आम्हाला प्यायच्या पाण्याची टंचाई आहे. तर त्याच्यातून पण वडील शेतकरी आहेत. मी म्हणजे शेतकरी घराण्यातूनच आले. म्हणजे इकडं सासरी पण म्हणजे माझे मिस्टर शेतीच करतात. तर इकडं आल्यानंतर आम्हाला शेतीची आवड आहे. 5 एकर शेती आहे आमची. भात शेतीच पिकते. पाणी नसल्यामुळं फक्त पावसाळ्याच्या ह्याच्यावरतीच अवलंबून असते. तर आल्यानंतर मग 2003ला माझं लग्न झालं. 2003ला नंतर मग ह्यांनी रिक्षा घेतली. मुंबईला रिक्षा चालवायला लागली. जवळजवळ 9 वर्ष मी मुंबईलाच होते. पण मुंबईला राहणं मला कधीही पसंत नव्हतं. इतर महिला म्हणजे कसं मुंबईला वगैरे जायला लय उत्साही असतात, पण मी 9 वर्ष राहिले पण कधीही मला मुंबईत राहणं आवडलं नाही. तर मग ह्यांना म्हटलं आपली शेती आहे गावी, तर आपण काहीतरी करूया शेतीत. पण पाण्याचा प्रश्न होता मोठा. मग गावी येऊन थोडीशी सुरुवात करायची म्हणून मी 21 गुंठ्यात, म्हणजे आमची विहीर होतीच सुरुवातीला पहिली. तर त्या विहिरीत पाणी फेब्रुवारीपर्यंतच. फेब्रुवारी नंतर ते पाणी आम्हाला अजिबातच शेतीला पुरत नव्हतं. मग काय करायचं, तर आम्ही वांगी लावलेली सुरुवातीला. 21 गुंठ्यात वांगी लावली. मग त्याच्यानंतर आम्हाला वांग्यामध्ये पण जसं ताईंनी सांगितलं सेंद्रिय, तसं सगळं गाईच्या शेणापासून, गोमूत्रापासून सगळं आम्ही सेंद्रिय पद्धतीनेच वांगी केलेली. अतिशय उत्कृष्टरित्या चांगली वांगी आणि बाजारपेठेत पण जवळजवळ आठवड्याला 10 हजाराची वांगी मी स्वतः विकायची. व्यापाऱ्यांना द्यायची, पर स्वतः पण विकायची बाजारात जाऊन. तर चांगलं उत्पन्न आम्ही वांग्याच्या ह्याच्यातून घेतलं. मग ते बघत बघत पेपरमध्ये अशीच रेशीमची बातमी आलेली. शेनोलीचे एक शेतकरी होते विलास गायकवाड म्हणून, त्यांचा लेख वाचला आणि मनात आलं काय, म्हणजे रेशीम शेती करायची तर पाण्याचा प्रश्न. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केलं. तर ते म्हटले रेशीमला काय एवढं पाणी, म्हणजे पुढं तुम्हाला फेब्रुवारी नंतर जरी कमी पडलं तरी काय नाही, झाडं काय मरत नाहीत म्हणले एकदा तुतीची बाग लावली की. मग आम्ही तरी पण 2 बोर मारल्या, एक 500 फूट एक 300 फूट. ते पण फेल गेले. जवळजवळ ते 1.5-2 लाख रुपयाला आम्ही डुबलो. परत शेततळं घेतलं आपले सरकार शासन योजनेतनं. मग ते विहिरीतलं पाणी शेततळ्यात भरायचं आणि ते वापरायचं. असं त्याला पण काय झालं, शेततळं जसं खाली खाली होतं तसं उंदीर दमवायला लागलेत. म्हणजे पाणी कंटिन्यू शेततळ्यात भरून ठेवलं तरच ते शेततळं चांगलं राहतं. मग तरी पण काय जिद्द सोडली नाही. शेतीची आवड, शेतीत काहीतरी करायचं. मग आम्ही सुरुवात केली. 1 एकर लावण केली तुतीची आणि रेशीम शेतीला सुरुवात केली. घरच्यांचा अजिबात आम्हाला सपोर्ट नव्हता. जसं हे एकत्र कुटुंब, ह्यांचं ऐकल्यावरती मन अगदी भारावून गेलं की खरोखर म्हणजे असं क्वचितच असतंय की एकत्र कुटुंब. घरच्यांचा सपोर्ट अजिबात नाही. सासू सासरे दीर सगळ्यांचा विरोध. आम्हाला काय करायचंय पण त्याने आम्हाला कधीच साथ दिली नाही. पण आम्हा दोघांना शेतीची आवड होती, त्याच्यामुळं आम्ही जिद्दच सोडली नाही. त्यांच्यापासून आम्ही वेगळं झालो आणि शेती करायची. मग रेशीम सुरुवात केली 1 एकरपासून. 1 एकर तुतीची लावण केली. शेड नव्हतं शेतात. रेशीमचं शेड हे शेतातच लागतं. पण ते पण शेड बांधण्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांचा विरोध होता की एकत्र शेती आहे आणि तिथं काय करायचं नाही. तरी पण 1-1.5 किलोमीटरवरती मी एक भाड्यानं गाळा घेतला आणि त्याच्यामध्ये रॅक वगैरे तयार केले आणि तिथून शेतातून मी जवळजवळ 2-3 महिला माझ्यासोबत घेऊन जो तुतीचा पाला आहे तो रेशीम आळ्यांना घालायला तिकडे घेऊन जायची. 1-1.5 किलोमीटरवर डोक्यावरनं भारे न्यायचे. असं तिथं 1 वर्ष 1.5 वर्ष केलं. त्याच्यानंतर मग त्यांना जरा गोड बोलून हे करून सहमती मिळवली. शेड तयार केलं शेतात आणि रेशीमचं उत्पन्न चालू केलं. पाणी तसं म्हणजे रेशीमचं खूप चांगलं आहे. जर कुटुंबात घरच्या एक 5-6 व्यक्ती असतील आणि पाणी मुबलक असेल तर रेशीममधनं जवळजवळ 9-10 बॅचेस घेणारे पण शेतकरी आहेत वार्षिक, आणि त्याच्यातनं बऱ्यापैकी उत्पन्न काढणारे पण. आता जवळजवळ रेशीमला तेव्हा मी करत होतो तेव्हा अजिबात भाव नव्हता. 500-600.
पण आता खूप रेट वाढलेत, 800-900 पर्यंत गेलेत रेशीमचे रेट. तर आता मी जवळजवळ 5-6 वर्ष कोरोनाच्या काळात सुद्धा अशी कंडिशन की आम्हाला अंडी मिळायची नाहीत रेशीमची, तरी पण आम्ही हे सोडलं नाही, की म्हटलं नाही करायचंच. मग जेवढी भेटायची तेवढी घ्यायचं आणि त्याच्यातनं उत्पादन काढायचं. आता जवळजवळ पाण्याची कमतरता, फेब्रुवारीपर्यंत पाणी आम्हाला चांगलं पुरते, तरी पण आम्ही 3-4 बॅचेसचं नियोजन करतो. आणि आता फेब्रुवारी नंतर काय करायचं, तर आता आमची गेली की आम्ही काय करतोय, तुतीची बाग आहे त्या पाल्याला मी बकरी पालन केले. म्हणजे आता मला मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आपले उमेद अंतर्गत बचत गटातून उत्पादक गटावरती आता महिलांना बरंच म्हणजे काही कोणताही व्यवसाय करण्यासाठी कर्ज वगैरे भेटते आपल्याला. कुठलंही म्हणजे असं नाही की कुठली बँक देते का नाही, 100 कागद मागवतात बँक लोन द्यायचं म्हटलं तर आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज भेटते. तर त्याच्यातनं मी आता उत्पादक गटावरती आम्ही फाईल टाकली आहे, ती मला मोठ्या प्रमाणात करायचं आहे. तर आता मी सध्या 20 घेतलेत, सुरुवात 20 पासून सुरू केली आणि आता बॅच गेली की मी 3-4 महिने तो तुतीचा पाला आहे तो बकऱ्यांना वापरते आणि ते उत्पादन मे-जूनकडं मग ती विकायची. नंतर मग मे पासून परत प्लॉट चालू हे करायचं आणि जून-जुलै नंतर मग रेशीमचं चालू करायचं. असा माझा दिनक्रम असतो. त्याच्यातनं कृषी सखी म्हणून पण निवड झाली आहे बचत गटाअंतर्गत. शेतकऱ्यांना पण सहकार्य करायचं, त्यांना कुठल्या योजना आल्या तर त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या शासनाच्या. शेतकऱ्यांपर्यंत खरं तर शासनाच्या योजना कोणत्या पोचत नाहीत. शेतकरी त्याच्यापासून म्हणजे त्यांना साधा आता फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी बरेच शेतकऱ्यांचे पैसे बंद झालेत योजनेचे, तर ते सुद्धा त्यांना त्यांच्यापर्यंत कळत नाही. त्याच्यामुळे बरेच शेतकरी त्याच्यापासून वंचित राहतात. तर त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवायच्या, त्यांना सांगायचं काय करायचं काय नाही. तर हे सुद्धा मी करतोय काम. असा माझं म्हणजे हे आहे सर. 1.5 महिन्याचा कालावधी असतो एका बॅचचा, 60 दिवसाचा. 60 दिवसात आपली बॅच कंप्लीट होते. आता सर ते कसं असते सर, रेशीम कीटक अंडी येतात. काही काही शेतकरी काय करतात, जर त्यांना चॉकी म्हणजे बालावस्था असते कीटकांची, तर ती लक्षात येत नाही. मग मी प्रशिक्षण वगैरे काही घेतलं नाही सुरुवातीला, वाचूनच केलेलं सगळं. पुस्तकं वगैरे ते विलास गायकवाड सर आहेत, त्यांनी मला सगळा चार्ट वगैरे दिलेला, मग ते वाचून वगैरेच केलेलं मी. पण ते रेशीम कीटकांचं कसं आहे, चॉकी जमली की पूर्ण बॅच सक्सेस होते. चॉकीमध्ये जर थोडं जरी आळीला इन्फेक्शन वगैरे आलं तर एका आळीला आल्यामुळे ते बाकीच्या आळ्यांना पण त्याचा संसर्ग होतो. तर ते चॉकी अवस्था लक्षात यायला लागते. 4 अवस्था असतात त्यांच्या रेशीम कीटकांच्या, 1ली, 2री, 3री, 4थी आणि 5वी अवस्था असते ती कोशावस्था असते. 5व्या अवस्थेतच ते जास्त खातात. 4थ्या अवस्थेत जवळजवळ 80% प्लॉट हा 4थ्या अवस्थेत खातात, 80% पाला. म्हणजे त्यावेळेस आपल्याला लेबर लागतात, जवळजवळ 4-5 लेबर लागतात. आमच्या महिला दुर्गम डोंगराळ भागात असल्यामुळं रोजगार पण नाही आहे, तर त्या माझ्याकडे 3-4 महिलांना रोजगार मी उपलब्ध करून दिलाय. म्हणजे जरी मी नसलो, आत्ता मला एवढी आवड आहे की काय तर शेतीत वेगळं शिकायची, प्रशिक्षण घ्यायची वेगवेगळ्या माध्यमातून. आत्ताच मी मिरजवरनं आलोय, 4 दिवस झालं ट्रेनिंग होतं 3 दिवसाचं. आपल्या आमिर खान सरांनी महाराष्ट्रात फार्मर कपची जी हे केली, पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला मी होते. खूप छान. आणि आम्ही गट शेती सुद्धा करायचा असा निर्णय घेतला. आता आम्ही गट आमच्या उद्या महिला दिनानिमित्त आम्ही गटाचं आमच्या रजिस्ट्रेशन करणार आहे 20 महिलांचं. आणि त्याच्यातनं महिलांना एक स्पर्धेत उतरायचं आहे म्हणल्यावर उत्साह पण असतो. आणि आमच्याकडे काय भात शेतीच, मग आम्ही पीक भातच निवडले. तर सेंद्रिय आम्ही मॅडम भात सुद्धा करतो, म्हणजे आम्ही जे आम्हाला खायला करतोय. सेंद्रिय गट आहे आमचा 40 महिलांचा. त्याच्यातनं आम्ही जीवामृत, दशपर्णी अर्क, सगळं नीम अर्क सगळं बनवतो घरीच. आणि आम्हाला जे खायला आमच्या महिला आहेत, भले 5 गुंठ करा पण घरात खायला तरी सेंद्रिय करा, असं आहे आमचं. आणि आम्ही इंद्रायणी तांदळाची निवड केली, इंद्रायणी भाताची. तर त्याच्यातनं आता माझी एक मैत्रीण आहे, तिचं जवळजवळ मागणी आहे, जवळजवळ 80 रुपये किलोनं तिचा इंद्रायणी सेंद्रिय, पूर्ण प्युअर सेंद्रिय तांदूळ इंद्रायणीनं मागणी भरपूर आहे तिच्या तांदळाला. तर आम्ही जे आता आम्हाला करतोय ते घरी खायला सेंद्रियच करतोय. खूप छान त्याचा रिझल्ट आहे, टेस्ट पण वेगळी आहे आणि एकतर शरीराला पण आपल्या हानिकारक नाही. तर खरंच सेंद्रिय शेतीत खरंच खूप हे आहे सर. आमचा आता गट आहे, आमची कंपनी सुद्धा रजिस्टर झाली आहे, बांधारी व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी. त्याच्यात आम्ही सभासद पण झालोय. मी तर डायरेक्टरच आहे त्याच्यात, पण सभासद पण आमच्या महिला झाले त्याच्यात. तर सेंद्रिय
रेशीमचं मॅडम आता इथं कोल्हापूरमध्ये आपलं ह्याच्यात शाहूपुरीत रेशीम संचालनालय आहे, तिथून मला अंडी भेटायचे. तर आता मी जवळजवळ 5-4 वर्ष झाली गडहिंग्लजला आपलं सीडची, महाराष्ट्राचं अंडी उबवणी केंद्र आपलं गडहिंग्लज आहे, तर तिथून सीड रेअरिंगची मला भेटतात. मला तिथं सभासद करून घेतले त्या सरांनी, कारण एक महिला शेतकरी करते आणि ते अंडी तिथूनच न्यायला लागतात. पण माझी अंडी ते कोल्हापुरात सर पोचवतात आणि इथून मी नेते ती अंडी, कारण माझे मिस्टर रिक्षा चालवतात, मुंबईला असतात ते, आणि त्यांचा तर मला फुल सपोर्ट आहे की म्हणजे कुठलं ट्रेनिंग असो, कुठलं प्रशिक्षण असो, शेतीत वेगळं काय करायचं असो, त्यांचा कधीही विरोध नसतो. तू कर वेगळं काहीतरी, मी आहे तुझ्या पाठीशी, आणि म्हणजे भरपूर सपोर्ट आहे. आता आम्ही कसं आता जो रिलिंगला जातो तो रामनगर मार्केट आहे आपलं मोठं, तिकडं पण कसं शेतकरी मिळून जायला लागतं, तिकडचं आपल्याला भाडं वगैरे पण परवडायला पाहिजे. तर आता इथं आरुळमध्ये एक झाले, अभिजित घाडगे म्हणून आहे, त्यांनी रिलिंग सेंटर सुरू केले. तर आता तिथे घालतात शेतकरी बऱ्यापैकी. आमचं जे जातं सीडचं ते गडहिंग्लजला, आम्ही स्वतः आमची रिक्षा घेऊन येतात आणि रिक्षातून आमचा माल आम्ही 100 किलो 110 किलोपर्यंत जरी माल निघाला तरी आमच्या रिक्षातून गडहिंग्लजला तो माल आम्ही पोचवतो. हा हो सर, रेशमाची म्हणजे 1 नंबर क्वालिटीचं काय असेल तर रेशीम. सगळ्या ह्याच्यात रेशमाला 1 नंबर. तर गेल्या वर्षी मला म्हणजे दुर्गम डोंगराळ भागात उत्पन्न 3.5-4 लाखाचं वार्षिक घेतल्यामुळे जिल्ह्यातनं 2रा क्रमांक रेशीम रत्न पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. नाही सर, त्यांचा विरोध पहिल्यापासूनच आहे. होय, पण आम्हाला म्हणजे आम्ही जिद्द सोडलेली नाही, अजून पण नाही. म्हणजे त्यांना आम्ही काय करतोय ते पटत नाही, काय म्हणजे शेतीत वेगळं काय करतोय. तर हा, ते म्हणतात की दुर्गम डोंगराळ भागात हे कुठं पीक येणार आहे, ते कुठं, असं काय नसतंय. शेती माती आहे, ती आई आहे, त्याच्या संग जर आपण एकत्रितपणे, आणि शेतीचं काम असं आहे की दिवसभर काम केलं तर रात्री झोप शांत लागते, आणि काही म्हणजे आजार नाही कुठलं. एवढं अनुभव आहे सर शेतीचा, खरंच खूप म्हणजे समाधान वाटतं शेतीत काम केलं. आमचं निघते 90-100 पर्यंत जातो आमचा, 150 अंड्याला 90-100 किलोपर्यंत काढतो उत्पन्न. 3-4 बॅचेसचं जरी नियोजन झालं तरी, आता मी बकरी घेतोय, 3 महिने बकरी सांभाळायची जोडधंदा म्हणून, आणि ते खाद्य त्यांना घालायचं. परत आमच्याकडे कडबा वगैरे मिळतो शाळूचा, तो घ्यायचा, ते अजून कुट्टी करून वगैरे त्यांना घालायचं. म्हणूनच मी जोडधंदा म्हणून शेळीपालनाचं माझ्या डोक्यात आहे. मी प्रशिक्षण पण घेऊन आले परवा शेळीपालनाचं, करायचं असं आहे डोक्यात. कोण किलोला 800 रुपयेचा रेट आहे सर. होय, ह्याला आपल्या रामनगर मार्केटला खूप चांगला रेट मिळतो. त्याच्यात पण सर ग्रेडेशन असतात, ABC ग्रेडेशन काढूनच आपल्याला रेट जाहीर केला जातो. त्याच्यात पण 1 नंबर क्वालिटीचा कोश असतो, त्याला 800-900 पर्यंत रेट आहेत. आणि रिलिंगला जो आता आमचा जातो, ह्याला सीडला जो जातो, त्याला 1200-1300 पर्यंत रेट आहेत किलोला. होय, रेट चांगले. हवामान बदलाचा खूप आमच्या तालुक्यात तरी खूप, म्हणजे अजून म्हणजे मी रेशीम शेती करते 2018 पासून, पण एक ग्रेडचा माझा माल निघालेला नाही. त्याचं कारण हवामान बदल. जे तिकडं मान वगैरे तिकडं जे शेतकरी माल घेऊन येतात त्यांचं बघितलं तर खूप चांगल्या क्वालिटीचा कोश असतो, त्या क्वालिटीचा आमचा कोश निघाला नाही, कारण त्याच्यात हवामान बदल. कारण त्याची खबरदारी, आता आजूबाजूला जर ऊसाचं शेत असलं तर तिथं लोक जास्त तणनाशक वगैरे फवारणे असतात ऊसाच्या शेतामध्ये, तर त्याचाही आपल्या दुष्कारानं जर वगैरे शेडवर वास वगैरे आला तर आळ्यांना त्याचं इन्फेक्शन होऊन बॅच फेल होऊ शकते. तर आता आमच्याकडे काय ऊस वगैरे नाही आहेच ना, त्याच्यामुळे आमच्याकडे काय असा फवारणीचा वगैरे काही प्रश्नच येत नाही. फवारणी कोण करत असेल तर आम्हीच एक असतो, नाही तर दुसरं कोण भात शेतीवरती फवारणी वगैरे काय करतच नाहीत. हवामान त्याचं थंडी जास्त पण असून चालत नाही. जास्त थंडी असते तेव्हा आर्द्रता 28-27-28 टेम्परेचर लागतं. जास्त उन्हाळ्यात पण गारवा ठेवायला लागतो शेडवरती. म्हणजे गारवा म्हणजे कसं, कोबा वगैरे गार करणं, वरती काय काय स्प्रिंकलर वगैरे पण पत्र्यावरती बसवले जातात, त्याच्यामुळं टेम्परेचर कंट्रोल राहतं. त्यांना मेन म्हणजे टेम्परेचरच कंट्रोल ठेवायला लागतं रेशीम कीटकांना. हो, सम पाहिजे. हो, मिळते सर, त्यांची खूप मदत असते रेशीम कार्यालयाची आम्हाला. हां हां.
किंवा तिथलं जे वातावरण, तुमचं जे काम करायची पद्धत आहे, त्याच्यातनं तुमचं जे जात आहे ते कुठल्या ग्रेडला? आमचं बी ग्रेडला जातं. बी ग्रेड. आणि ए ग्रेडचं म्हणजे कुठलं जातं? ए ग्रेडचा म्हणजे तसा क्वालिटीचा अजून कोर्स निघालाच नाही मॅडम, कारण वातावरण म्हणजे कुठल्या क्षेत्रात, म्हणजे कुठल्या एरियामध्ये, हा. कुठल्या भागात? आणि ते मेन म्हणजे आहे कसं, आमची जमीन कशी आहे, एकदम अशी खडकाळ आहे. आणि जी जमीन आता नदीरानला कशा एकदम पाणी असते रानात, एकदम गारवा असतो, तुतीला कसं गारवा म्हणजे जास्त पण काही नाही, पण जमिनीच्या क्वालिटीवरती पण आहे. आमच्याकडे आता सगळे आजूबाजूला खडखडीत राहणं, पावसाचं पण एकसारखा पाऊस असतो आमच्या तालुक्यात, शाहूवाडीला पाऊस जास्त, त्याच्यामुळे जास्त पावसाच्या ह्याच्यात पण आता मी जरी बॅच घेतली तरी पाला तो आम्ही आता उद्या आळ्यांना कीटकांना जो पाला द्यायचा आहे तो अगोदरच काढून ठेवायला लागतो. ओला पाला जर गेला तर त्याला ग्रासरी वगैरे रोग येतात त्या कीटकांना. त्यांच्या खाद्यात ओलं जाऊन चालत नाही. त्यांच्या चुन्याची रोज धुरळणी करायला लागते, कारण चुना गरम असतो, त्यामुळे रोज चुन्याची धुरळणी त्या काळात करायला लागते आम्हाला. कारण मी जे ऐकलं ते असं ऐकलं की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा तिन्ही पण एकदम जास्त आणि एकदम कमी चालत नाही, व्यवस्थित टेम्परेचर. हा, मी ते सांगितलं की तुम्हाला, पावसाळ्यात पण पावसाळ्याचं उलट वातावरण असतं त्यांना चांगलं, कारण आता शेडला आम्ही पूर्ण ताडपदरी, आमच्या शेडला नेट आहे आणि नेटच्या वरती ताडपदरी आहे, तर ती ताडपदरी आम्ही जेव्हा गारवा असतो तेव्हा ती खाली सोडायची, जेव्हा वातावरण पाऊस कमी असतो तेव्हा ती वरती हे करायची. हा, असं करतोय. टेम्परेचर कंट्रोल लागते रेशीमला, तेव्हा बॅच चांगल्या सक्सेस होतात.